पवित्र असतं ते देश म्हणजे ते स्थान पवित्र आहे, ते गाव पवित्र आहे. चंद्रकांतदास महाराज यांची पुण्यतिथी 41वी. त्यानिमित्ताने सेवा करूया. सेवा थोडा वेळ मी जास्त लांबवणार नाही, कारण यानंतर परत 2 कार्यक्रम आहे अजून. भक्ताचा महिमा आणि सत्संगती, संगतीचे मनावर होणारे परिणाम याचा विचार अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. संसर्गजा दोष गुणो भवन्ति. एक राजा भ्रमण करीत होता. पूर्वीचे राजे वेश पालटून भ्रमण करायचे आपल्या राज्याची परिस्थिती जाणण्याकरता. वेश बदलाने फिरायचे ते, कोणा कळत नव्हतं. राजाला पाहणारे किती लोक असायचे बरं. त्याला काही टीव्ही होते, काही कॅमेरे होते, काय होते काय माहिती राजा कोण आहे. आता राजा जरी एखाद्या शेतकऱ्याचे कपडे घालून हिंडायला शेतकऱ्याला ऐकून तरी शेतकरी. आता काय झालं, आता सगळे व्हिडिओ व्हायरल होतात. त्याच्यामुळे वेश बदलून जरी गेलं तर आता लोक ओळखतील. पण तो काळ तसा नव्हता. व्हिडिओचाही कॅमेऱ्याचाही काळ नव्हता आणि व्हिडिओचाही काळ नव्हता. त्यामुळं आपल्या राज्याची आपल्या पश्चात काय परिस्थिती. कारण बघा, राजा असेल ना तर राजाच्या जवळचे जे लोक असतात ना ते खरं सांगतात असं काही नाही. राजाला गोड लागेल असं बोलतात. पुढऱ्यांचं सुद्धा बघा, पुढऱ्यांचे कार्यकर्ते ना ते पुढ्यात खरं सांगत नाही. आपल्या साहेबाला गोड कसं लागेल असं बोलतात. म्हणून बरेच पुढे कार्यकर्ते भरोसा राहत नाही. ते परस्पर वेगळ्या मार्गाने सर्वे करीत असतात किंवा सर्वे करणारे काही टीम असतात. तर पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे जे आहेत ना ते सुद्धा सर्वे करायचे. खरोखर आपल्या विरहित आपल्या राज्यामध्ये आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे किंवा लोक एकमेकांशी कसं वागतात हे जाणून घेण्याकरता अशा प्रकारे राजे करायचे. असा एक राजा एका गावातून भ्रमण करीत होता. तिथं कसायचं घर होतं. त्याच्या दारात एक पिंजरा होता, त्या पिंजऱ्यात पोपट होता. त्या पोपटाने जेव्हा राजाकडे पाहिलं ना तो म्हणायला लागला, हानो मारो लुटो पकडो बहुत धनी दिखताय लुटो. राजाला आश्चर्य वाटलं. पोपट जर असं म्हणतो घरातले माणसं कसं असतील. पुढे गेल्यानंतर एक सज्जन होता. त्या सज्जनाच्या दारात पिंजरा, तिथेही पोपट होता. त्या पोपटाने जेव्हा राजाला पाहिलं, सुस्वागतम, स्वागत केलं. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह. स्वागत आहे आपलं. हे प्रिय पुरुषा, आपलं येणं काय झालं, कशावरून येणं झालं, आपलं स्वागत आहे. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह. त्या पोपटाला राजाने प्रश्न विचारला. काही क्षणापूर्वी एक पोपट पाहिला, तो हाणो मारो लुटो पकडो बहुत धनी दिखता असं म्हणत होता. तो सुस्वागतम म्हणतो. तोही पोपट मग दोघांमध्ये इतका फरक कसा. त्या पोपटाने राजाला उत्तर दिलं. फार सुंदर. राजा एक गवाशनानांच शृणोतु वाक्यम अहम हि राजं वचनं मुनीनां न चास्य दोषो न च सद्गुणो वा संसर्गजा दोष गुणो भवन्ति. राजा, गवाशनानांच शृणोतु वाक्यम अहम हि राजं वचनं मुनीनां. तो गोभक्षक लोकांचे वाक्य श्रवण करतो. पण मी अहम हि राजं वचनं मुनीनां या सज्जनाच्या मुखातून ऋषीमुनींचे वाक्य श्रवण करतो. न चास्य दोषो न च सद्गुणो वा. तो त्याचा दोष नाही, हा माझा गुण नाही. तर संसर्गजा दोष गुणो भवन्ति. त्या पोपटाला जशी संगत मिळाली तसं तो बोलतोय. मला जी संगत मिळाली ती मी बोलतोय. अहम हि राजं वचनं मुनीनां. मी ऋषीमुनींचे वाक्य सज्जनाच्या मुखातून श्रवण करतो म्हणून माझ्या मुखातून तर हे शब्द निघाले. आता तो गोभक्षक लोकांच्या मुखातून वाक्य श्रवण करतो, त्याच्या तोंडातून काय निघणार बरं. तेच निघणार आहे. दारुडे तोंडातून काय येणार आहे, वासाच येणार आहे. तुझं काय येणार आहे. नाव्याच्या उकड्यात काय सापडत, केस, नख, ब्लेडचे तुकडे, दुसरं काय सापडणार आहे. तसं आता असे असणारा जो पोपट आहे गोभक्षक लोकांची वाक्य श्रवण करतो म्हणजे त्याला तशी संगत जडली.
संसर्गजा दोष गुणो भवन्ति. संगतीचे परिणाम होतात महाराज. एक आहे सत्संग, एक आहे कुसंग, एक आहे दुस्संग. नारद मुनी सांगतात दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संग म्हणजे कुसंग म्हणजे वाईट संगती, पण दुस्संग म्हणजे दुस्संग शब्दाचा अर्थ आहे एखादी गोष्ट वाईट आहे कळूनही करणं, याला दुस्संग म्हणतात. दारू पिणाऱ्याला कळतं दारू पिणं वाईट आहे, पण सोडतो का होतो? तंबाखू खाणार तंबाखू सोडतो का? बिडी पिणारा बिडी सोडतो का? त्याला कळत नाही का हे चांगलं नाही म्हणून? कळतं पण सुटत नाही. बिडी पिणाऱ्या संगतीने आपोआप तशी भावना तयार होईल. जीवनामध्ये कुसंगतीचा त्याग करा. एखादी गोष्ट वाईट आहे ते कळतंय तरी पण तो करतोय, याला दुस्संग म्हणतात. नारद मुनी सांगतात दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संगाचा त्याग करा आणि कुसंग तर अजिबात करू नका. वाईट संगतीचे वाईट परिणाम होतात महाराज. एक राजा होता, आला बगीच्यामध्ये फिरत फिरत. दाट सावली झोप लागली त्याला. दाट सावलीमध्ये दुपारची वेळ, ऊन तापत होऊन दाट सावलीमध्ये बगीचा झोपला राजा. थोड्या वेळानंतर काय झालं, त्या दोन्ही फांद्यांच्या मधून ऊन आलं, ते राजाच्या नेमकं तोंडावर आलं. तिथं राजहंस पक्षी उडत उडत आला. त्या राजहंस पक्षीने पाहिलं की राजाच्या नेमक्या तोंडावर ऊन पडले, राजा झोप लागलेले. त्या राजहंस पक्षीने काय केलं, त्या फांदीवर जाऊन बसला आणि पंख पसरून बसला. म्हणजे जिथं ऊन पडलेलं होतं तिथं पंख पसरून बसल्यामुळे सावली झाली. त्या राजहंस पक्षाने राजाच्या तोंडावर सावली केली महाराज. पण थोड्या वेळाने कावळा आला आणि त्याच्या खालच्या फांदीवर बसला. तो कावळा आहे, तो काही रिकामा बसला. त्या कावळ्याने राजाच्या तोंडावर विष्ठा टाकली आणि गेला उडून. राजाला जागाली नव काय पडला ते तोंडावर. तोंडावर कावळ्याची विष्ठा. राजाने बंदूक घेतली आणि लावली नव. कावळा गेला उडून आणि ती गोळी बसली राजहंसाला. फळफळ करीत राजहंस खाली वाढला म्हणाला. राजा म्हणला कावळा पांढरा कसा काय? राजहंस म्हणला राजा कावळा पांढरा नसतो, मी कावळा नाही, मी राजहंस आहे. मी इथं पंख बसवून बसलो होतो, तुझ्या तोंडावर ऊन पडलं होतं, ते सावली करण्याकरता मी पंख बसवून बसलो. पण नंतर कावळा आला आणि तो कावळा हागून पळून गेला. गोळी मात्र मला लागली. मग फक्त मी एक सांगतो, काही मिनिटाची संगत त्या कावळ्याची घडली तर आता मला मृत्यूला कारण ठरावं लागतंय. माझं मरण आलंय. वाईट संगती बघा काय परिणाम होतात. म्हणून आता जाता जाता मी एवढं सांगून जातो राजा की वाईट संगती करू नको. थोड्या वेळाच्या वाईट संगतीने आज माझा मृत्यू डावलाय. मी तर काही वाईट कर्म केलं नाही माझ्या जीवनात. मी तर पंख पसरून बसलो होतो, तुझ्या अंगावर सावली करण्याकरता बसलो होतो. पण कावळा काय करे ते करून गेला, पण गोळी मात्र मला लागली. सज्जन जेव्हा दुर्जनाच्या संगतीत जातो तेव्हा दुर्जन तर निष्ठून जातो, पण सज्जन अडकतो. आणि म्हणून सावधान. जीवनामध्ये दुस्संगाचा त्याग करा, कुसंगाचा त्याग करा आणि संगत करायची असेल सत्संग करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बनेगी. हो या तेरे वो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुवज की बन गई प्रहलाद जी की बन गई. हो या तेरे बड़े भाग तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. विठाला विठाला
मोकळा करावा. विढाला 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 हो, जीवनामध्ये संग करायचा असेल तर सत्संग करा. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कटु करले, जन्म का सार्थक कटु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. जीवनाचं सार्थक व्हावं अजून मोकळं झालं असं वाटत असेल तर संतांची संगत करावी. संसर्गजा दोष गुणो भवन्ति, संगतीचा वाईट परिणाम चांगला परिणाम होतो. पाणी आहे बघा, पाण्याचा बुंद विस्तावत पडला, जळून गेला. तोच पाण्याचा बुंद कमळाच्या फुलावर पडला, सूर्योदय झाला, सूर्याचे कोवळे किरण पडल्याबरोबर मोत्यासारखा चमकू लागला. तो पाण्याचा बुंद सर्पाच्या मुखात गेला, विष झालं. तोच पाण्याचा बुंद स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला, मोती झाला. संसर्गाच्या दोष गुण विस्तवाच्या संगतीने जळून गेला. कमळाच्या फुलाच्या संगतीने थोडा वेळ शोभायमान झाल्यानंतर तोही उडून गेला, सुकून गेला. सर्पाच्या संगतीने विषरूप झाला आणि स्वाती नक्षत्रात शिंपल्याची संगत केली तर मोती झाली. वेगवेगळ्या वस्तूच्या संगतीने रूपांतरित झाला तो पाण्याचा थेंब. मन ही पाण्याप्रमाणे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. या मनाला जसा संग घडेल तसा रंग चढतो. आणि म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारची संगत असावी की जेणेकरून भगवत प्रेम निर्माण होईल. म्हणून त्याकरता तुकोबाराज सांगतात, ज्याने चित्तात देव धारण केलेला आहे, ज्याच्या चित्तात भगवान आहेत, अशाची मला संगत घडावी. प्रथम चरणामध्ये देव देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याने चित्तात देवाला धारण केलंय. मग चित्तात देवाला धारण केलं म्हणजे काय? चित्तात काय असतं? चित्त म्हणजे काय? शास्त्रकाराने अंतःकरणाचे 4 भाग केले. अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचं कार्य काय? संकल्प विकल्प मनाचं कार्य. सतत संकल्प विकल्प करणारे मन आहे. मन कधी रिकामं बसत नसतं. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रभाग. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं हे मन आहे. झोपेत सुद्धा स्वप्नाच्या रूपाने ते धावतच राहतं. पण धावायचं असेल तर मनात येते धाव घे राहे विठोबाचे बाय.
मनाला भगवंताच्या चरणावर स्थिर करायचं असतं बरं. रे मन मूर्ख कबतक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कबतक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तुम अंत समय पछताएगा. रे व्यर्थ चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे. मनात स्वभाव सांगतो तुम्हाला. एक माणूस मनातल्या मनात विचार करीत होता. भिकारी होता. भीक मागायचा, पीठ मागायचं. पीठ खाऊन उरलेलं पीठ एका माठात भरून ठेवायचं. भला मोठा माठ भरून ठेवला, वर टांगून ठेवला झोपेत. त्या माठाकडे पाहून पडल्या पडल्या विचार करतो, जर दुष्काळ पडला तर या पिठाचे फार पैसे होते. किती पैसे होतील? एक शेळी येईल नाही पैशात, एक शेळी घेऊन टाकू. 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील ना. शेळीची जात शेळीमध्ये काय फार स्पीड असतं वाढायला. 2-2, 3-3, 4-4 कधी देते. कधी कधी वर्षातून 2-2 वेळा पण देते ना. 5-6 वर्षात 20-25 शेळ्या सहज होतील एका शेळीच्या. विकून टाकू. कुठेही तोंड घालते शेळी, ठेवायचीच नाही. मग 2 जर्सी गाई घेऊ. 20-20 लिटर दुधाच्या 2 गाई जर घेतल्या आणि 30 रुपये जर भाव मिळाला, 40 लिटर दूध होईल ना. 4 1200 रुपये झाले. 1200 रुपयामध्ये 500 रुपये खर्चच गेले. 700 राहिलेत ना. महिन्याचे किती झाले? 700 रुपये प्रमाणे 21,000 रुपये. मग 21,000 रुपये जर दुधाचे मिळायला लागले, लग्न करा काय कधी कोणी मुलगी दिली ना आपल्याला 21,000 रुपये मिळाल्यावर, मग लग्न करून टाकू. मग घरात पत्नी येईल, मग संसार चालू होईल, मग मुलं बाळ होतील. मग सकाळी सकाळी गाईचं दूध काढीत असेल तेवढं पोरग पळत पळत येईल. पोरग म्हणे पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं. मी म्हणे चल बाजूला, समजत नाही मी काम करतो इथं. तेवढ्यात पत्नी बाहेर येईल. आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल. तिला अशी लात मारी, अशी लात मारली मळक्याला झालं पीठच पिठावर. बघा मनाचा स्वभाव. निरर्थक चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प मनाचं कार्य आहे. निश्चय हे बुद्धीचं कार्य आहे. एकदा मनाने संकल्प केला आणि बुद्धीने निश्चय केल्याच्या नंतर चिंतन हे चित्ताचं कार्य आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. मग संसाराचं चिंतन करणारा मनुष्य संसारातच राहतो. देवाचं चिंतन करणारा भक्त असतो. चिंतन कोणाचं करावं? संसारात चिंतन करणारा रात्रंदिवस ते चिंतन असतं. झोपलं तरी स्वप्न तेच बळतात त्यांना, नाही का? काय स्वप्न पडतं? कपाशीला भावच नाही. ध्यान करायला बसला डोळे लावून, काय दिसतं? मकाचे कंस, कांदे दिसतात झोपेत. रात्रंदिवस तेच चिंतन करतो. जसं चिंतन करतो तसे विचार बनतात. मग चिंतन कोणतं असावं? चिंतन भगवंताचं असावं.
तुकोबाराय, ज्ञानोबाराय भगवंताचे चिंतन करतात, ज्ञानोबाराय वर्णन करतात. जागृती स्वप्नेशी शक्ती नाटवी, जागृती स्वप्नेशी शक्ती नाटवी, पाहता रूपांतरी साठवे, पाहता रूपांतरी साठवे, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पाहता रूपांतरी साठवे, पाहता रूपांतरी साठवे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूपांतरी साठवे. जागृत स्वप्न सुषुप्ती सर्वदूर अंतरंगात परमात्मा आहेत. परमात्मा सोडून दुसरं काही नाहीये महाराज. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, अशाची संगत घडावी ज्याने चित्तात देवाला धारण केले नाही. संतांचा स्पर्श करावा. आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वैद्यांच्या देवी आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. जीवनामध्ये संतांच्या संगतीची काय आवश्यकता आहे? बिनु सत्संग विवेक न होई. सत्संग जर घडला नाही तर देवाची प्राप्ती होऊन सुद्धा उपयोग होत नाही. उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. अक्रूर होता. अक्रूर भगवान कृष्णाचा भक्त होता. अक्रूर जेव्हा गोकुळात कृष्णाला घेण्याकरता आला, त्या गोपींची अवस्था पाहिल्यानंतर गदगद झाला महाराज. जेव्हा कंसाने अक्रूरला कृष्णाला आणण्याकरता पाठवलं रथ घेऊन ना, अक्रूर इतका आनंद झाला की भगवंताला कोणी मारू शकत नाही, पण या निमित्ताने भगवंताच्या दर्शनाचा योग मला येत नाही महाराज. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन किया, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन किया, मुझे लागी लगन, मुझे जैसे वन में पपिहान में, जैसे वन में पपिहान में आशा करे नित दर्शन की,
मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन में। मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन में। मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ होणारा अक्रूर जैसे बन में पपिहा मन में आशा करे निक बरसन की। पपिहा म्हणजे चातक, चातक ज्याप्रमाणे पावसाची आशा करतो, कारण चातक काय करतो, जमिनीवरचं पाणी पित नाही, पावसाचं जलवर्षेचं पाऊस पाणी पित असतो, म्हणून तो पाण्याकरता व्याकुळ असतो। जैसे वन में पपिहा मन में आशा करे नित्य बरसन की। त्या चातकाला जसं पावसाची आशा आहे त्याप्रमाणे मला भगवंताच्या दर्शनाची आशा आहे। भगवत दर्शनाकरता व्याकुळ असणारा अक्रूर जेव्हा भगवंताचं दर्शन झालं किती आनंद आला त्यांना। चांगली गोष्ट, आनंद आहे। पण याचं पुढचं चरित्र सांगतो। या अक्रूराने भगवान कृष्णाच्या सासऱ्याची हत्या केलेली बरं का। मग कुठे गेली भक्ती? काही लोक भक्तीचा फार दिखावा करतात, असं वाटतं जगामध्ये याच्यासारखं भक्त कोणी नाही। वर्णन करायला लागलं रडतात हो, असं येतात करून कोण ठेवलं। नामदेव महाराजांनी उदाहरण दिलं, कीर्तनाचे वेळी रळे पळे डोळे, प्रेमी विन डोळे गळतात, असे दिखावा करणारे लोक असतात। मग एवढी भक्ती असणारा अक्रूर, भगवान कृष्णाचे सासरे होते सत्राजित। या सत्राजिताकडे स्यमंतक नावाचा एक मणी होता आणि त्या मण्यापासून हजारो तोळे सोनं दररोज मिळत होतं आणि त्या मण्यावर डोळा होता अक्रूराचा। अक्रूराने शतधन्वीला भडकवलं आणि त्याची हत्या केली मला सत्राजिताची। तो मणी शतधन्वीने आणला। अक्रूर म्हणला, हा मणी माझ्याकडे येणार तर कृष्णाला जिवंत ठेवणार नाही, आणि मणी स्वतःकडे घेतला। मी कथा लांबीत बसणार नाही। मग एवढी भक्ती असणारा अक्रूर का फेल झाला? सत्संगाचा अभाव। सत्संगाचा अभाव असला तर देवाची भक्ती करून सुद्धा कधी कधी उपयोग होत नाही। तशी अक्रूराची भक्ती फेल झाली। पण जीवनामध्ये सत्संग किती महत्वाचा आहे, म्हणून तर महाराज सांग, देव असे चित्ती त्याची घडावी संगती। असे माझ्या मनाची आवड आहे आणि देवा हीच माझी वासना तू पूर्ण कर द्वितीय चरणामध्ये।
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. दास महाराज देवेगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदीच्या मठाकरता नवनाथ भाऊसाहेब उकिरडे सावळगाव यांच्याकडून 21,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद. ते मना देवा पुरवावी वासना. सत्संगाची आवड, सत्संगामुळेच आपण संतांमुळे ईश्वर कळतो. ईश्वराची भक्ती कशी. परमश्रद्धेय ब्रह्मलीन चंद्रकांत दास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा योग समस्त ग्रामस्थ सावळगाव ची आवड हीच माझी वासना आहे. मग वासना तर वाईट असते हो. तुकाराम महाराज वासना पुरवावी म्हणतात. वासना दोन प्रकारच्या, शुभ वासना आणि अशुभ वासना. अशुभ वासना जी आहे ती वाईट असते, पण शुभ वासना असावी माणसाच्या मनामध्ये. मग महाराजांच्या मनात शुभ वासना आहेत. देवा पुरवावी वासना. कोणती वासना आहेत महाराजांची? सत्संगाची. साधू संतांचा संघ घडावा. देव असे चित्ते त्याचे घडावी संघ. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आणि एकदा संतांची संगत घडल्याच्या नंतर ती कायमची राहावी. त्याची ताटातूट होऊ नये हे महाराज तृतीय चरणामध्ये सांगतात.
हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. जे हरिभक्त आहेत, हरीची भक्ती करणारे हरिजन, यांची भेट झाल्याच्या नंतर न हो अंग संग तुटी, त्याची आणि माझी कधी ताटातूट होत आहे. सतत संग घडावा ही इच्छा तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. आणि हेच माझं जीवन आहे महाराज. संतांच्या संगतीच्या जीवनामध्ये आनंद आहे, कुसंगतीत आनंद नाही. संसाराच्या संगतीत आनंद नाही, कारण संसार हा परिवर्तनशील आहे. संसार टिकणारा नाही आहे. करोडोपती कधी रोडपती होते सांगता येणार नाही. एक मनुष्य मळकटलेले कपडे, फाटके कपडे घालून हिंडत होता शहरात. एखाद्या का आपला परिचय आहे तो माहित नाही का, ओळखत नाही का, पेपरला नाव नाही वाचलं का आपलं. आता तरी पण नाही लक्षात आमच्या. 100 एकरचा मालक होतो, 100 एकरचा मालक होता, पण विकून झालं दरिद्र. विकून शेती विकून भूमिहीन झाला आणि कळकटलेले कपडे हिंडतो शहरामध्ये. संसार असंच आहे, कधी काय परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. मग अशा प्रकारे संसाराच्या संगती दुःख आहेत. मग हरिजना सवे भेटेन हो अंग संग तुटी. आणि शेवटी महाराज सांगतात, माझं जे जगणं आहे, माझं जे जीवन आहे, माझं जे जीणं आहे, हे सत्संगतीतलंच जीणं आहे. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने. I